तर सर्वात महान महाराष्ट्रीयन कोण? तर हा प्रश्न संयुक्तिक ठरणार नाही, पण या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आधुनिक काळातील फार महान महाराष्ट्रीयन आपण कोणाला म्हणू शकतो? आता प्रत्येकाची मतं वेगवेगळी असतील, महानतेची कल्पना व्याख्या सुद्धा वेगवेगळी असू शकते. पण आता माझ्या मते मी सांगेन, तुमच्या मते तुम्ही पण सांगू शकता. कमेंट्स मध्ये मला सांगा तुमच्या मते कोण सर्वात महान महाराष्ट्रीयन आहेत. तर माझ्या मते या राज्याचं हे जे महाराष्ट्र आहे, आज देशातील आघाडीचं राज्य, तसं बघायला गेलं तर एक जर्मनी सारखं पोटेन्शियल असणार राज्य, की एक महान अर्थव्यवस्था होऊ शकणारं राज्य, आणि हे सगळं पोटेन्शियल जे निर्माण झालेलं आहे ते कोणी केलं? किंवा महाराष्ट्राची आधुनिक महाराष्ट्राची जी व्याख्या आहे, हे एक महान राज्य बनण्याची, किंवा हे एक प्रवास आहे, तर खरं तर पहिले जे मुख्यमंत्री आहेत माझ्या मते, तर पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यशवंतराव चव्हाण हेच खरं तर आधुनिक महाराष्ट्राचे करते धरते आणि सर्वात महान आधुनिक महाराष्ट्रीयन मला तर वाटतं. कारण एकंदरीत मी अभ्यासावरून मला नेहमी जाणवणारी गोष्ट की नाही, त्यांच्याशी तुलना करता येईल का तर नाही. आणि मग मी माझा PhDचा जो विषय सुद्धा तो राहिलेला होता इरिगेशन. मी तेव्हा मला लक्षात येईल की या राज्याचा विकास, किंवा हे राज्य नेहमीच लक्षात ठेवा दुष्काळग्रस्त राज्य राहिलेलं होतं, पण या राज्याचा दुष्काळ बऱ्यापैकी नाहीसा करण्याचं जे काम आहे, किंवा त्याची सुरुवात आहे, ती लिगसी निर्माण करण्याचं काम यशवंतराव चव्हाण यांनी केलं. भांडून 1952 ते 60 या दशकामध्ये भांडून आपल्याला कोयना डॅम, उजनी सारखी धरणं, मोठमोठी डॅम उभा केली आणि पाया घातला. त्याचबरोबर राज्याचं राजकारणाची संस्कृती तयार केली. ती अजून सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती दिसते. कुठं तर आपल्याला दिसेल थोडंफार चुकीचं झालेलं, पण मुद्दा हा नव्हे. पण एक राजकारणाची जी कल्चर आहे, किंवा राजकारण नेहमी विकासावर आपल्याकडे भांडणं होतात, वाद होतात, आणि सर्व जी परंपरा होती ती यशवंतराव चव्हाणांची होती. त्यामुळे मला तर असं वाटतं की यशवंतराव चव्हाण सर्वात महान महाराष्ट्रीयन होते. आपल्या चर्चेसाठी आता खूप ॲक्च्युली ह्या शॉर्ट्समध्ये आपल्याला करता येणार नाही, त्यासाठी आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवू. थँक्यू, धन्यवाद.